नमस्कार, माझं नाव अमर साहेबराव गुंड, राहणार निपाणी, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव। मी पहिलं पारंपरिक शेतीच करीत होतो। वडील इथं जी करीत होते किंवा तूर, हायब्रिड, ज्वारी, सोयाबीन हीच पिकं इथं घेतले जायचे। नंतर ह्या वर्षी आम्हाला विद्यासागर सर भेटले, कृषिक्रमा हायटेक नर्सरी मुरुड। त्यांनी मार्गदर्शन भरपूर केले किंवा तुम्ही ही करण्याच्या ऐवजी ही करा। मग आम्ही त्यांच्यासोबत डिस्कशन करीत असताना आम्हाला वांग्याचं कलम जे आहे ती कलम एकदम कमी पैशात भेटतं, तुमचं कलम इतकं महाग कसं काय, अशी चर्चा झाल्यानंतर त्यांनी सांगितलं तुम्ही करून तरी बघ, एकदा केल्यानंतर तू डबल करायची पाळी आहे। पहिलं वांग साधारण आपलं एक 8 महिने 9 महिने चालायचं। त्यांच्यापासून रूट टॉकचं कलम आणल्यापासून आपलं ही 3 वर्ष ह्या प्लॉटला काहीच होणार नाही असं त्यांनी सांगितल्याच्यानंतर मग मन कुठंतरी जरा थोडं धीट केलं आणि परत ही आपण वांग लावलेलं आहे। ही लागवड करून आपली पूर्ण 3 महिने झालेले आहेत आता। तर 3 महिने 1.5 महिन्याच्या नंतर माल चालू झालेला आहे। आता आपला माल 10-12 कॅरेटपर्यंत गेलेला आहे आणि हे लागवड जी केली ती केल्याच्या नंतर असं आढळून निदर्शनात आलं की आपण ह्या रानात ह्या वर्षी सोयाबीन, तूर वगैरे काहीच घेतलं नाही। मग घरचे माझ्यावर बिचकायचे किंवा हिथं असं करायला पाहिजे, असं केलं पाहिजे, तू काहीतरी करायला लागलास। ज्यावेळेस आता 10-12 कॅरेट वांगे निघते त्यावेळेसपासून त्यांचं म्हणणं आलं की अरे ही चांगलं आहे। ही कलमाचे ग्राफ्टिंग केलेले कलम लावल्यापासून अतिशय ह्याचा खर्च कमी झालेला आहे आणि त्यांचं मार्गदर्शन भेटल्याच्या नंतर आम्ही ही सोयाबीन, तूर ही बाजूला सारून ही पंचगंगा गौरव एक 400 कलम लावलेले आहेत आणि गॅलन VNR12 ही 600 कलम लावलेले आहेत। तर त्या दोन्हीपासून असा बी फायदा झालेला आहे की पंचगंगा गौरवपासून आपल्याली आतापर्यंत लागवड 3 महिन्याची आहे। त्या 3 महिन्याच्या कालावधीत 5 टन माल ह्याचा निघालेला आहे पंचगंगाचा आणि गॅलन VNR12 212 ह्याचा जवळपास 6-6.5 टन माल त्याचा आतापर्यंत निघालेला आहे 3 महिन्याच्या कालावधीत। तर ह्याच्या आधी कसं होतं, रेग्युलर जी रोपं लावित होतो आपण त्याचा माल सेटिंग होण्यासाठीच आपल्याला जवळपास 2.5 ते पावणे 3 महिने लागायचे, तोपर्यंत त्याचा बेनिफिट काहीच भेटत नव्हता आपल्याला। त्याच्या आधी फक्त जी काय आहे ती कृषीवालीची फवारणीची भरती करायचा धंदा होता। आता तसं नाही, आता एक झालं ह्याच्यापासून ह्याची रोगालाही कमी बळी पडतं, ह्याच्यावर रोग नाहीसाच आहे कारण की ह्याचं ग्राफ्टिंग केलेलं आहे, कलम केलेलं रोप आहे। कलम केल्यामुळे ह्याची मुळीचा इतका ग्रोथ आहे की बोलायचंच काम नाही ह्याचं। त्याच्यामुळं ह्याची फुलाची संख्या, फळ इतकं नंबर 1 मध्ये आहे की अक्षरशः आपल्या प्लॉटवर आजपर्यंत असा कोणताच दिवस गेलेला नाही की विजिटला कोणतरी कुठला तरी शेतकरी आलेला नाही, असं होतच नाही। त्यामुळं ह्याची लागवड शेतकऱ्यांना जवळपास सगळ्यांनीच अशी लागवड करावी की ग्राफ्टिंगचं कलम करावं। तर हे रोप आपण आणले कृषिक्रमा हायटेक नर्सरी मुरुड विद्यासागर सर यांच्याकडून। तर ह्याचं आणखीन एक असं सांगण्याचं किंवा हे जी रूट टॉक जी आहे ती रूट टॉक ह्यांनी वैयक्तिक विद्यासागर सरनी डेव्हलप केलेला आहे आणि असंच नाही की हे नुसतं वांग्यावरच ती काम करत आहे। त्यांचं वांग्यावर तर आहे चालू, मिरची आहे, तसंच परत तुमचं आणखीन टॅमॅटो आहे, कारला आहे, दोडका आहे, अशा बऱ्याचशा वाणावर त्यांचं रूट टॉक हे करायचं चालू आहे।